आमदार श्री अजित अनंतराव पवार म्हणजेच अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतात, त्यांना अजितदादा या नावाने ते परिचित असतात. तर अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959ला देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथे झाला. त्यांचं शिक्षण बीकॉम झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. श्रीमती सुनेत्रा या त्यांच्या पत्नी असून त्यांना 2 मुलं आहेत आणि शेती व समाजकार्य, व्यापार वगैरे त्यांचे उद्योग आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते एक सदस्य असून कार्यकर्ते नेते आहेत आणि 201 बारामती या मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले, जिल्हा पुणे. तर तत्पूर्वी त्यांनी जे काही काम केलं त्या संदर्भामध्ये ही माहिती थोडक्यात. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानचे ते विश्वस्त ट्रस्टी आहेत. त्यानंतर रयत शिक्षण संस्था साताऱ्याचे ते सदस्य आहेत. त्यानंतर छत्रपती शिक्षण संस्था भवानीनगर तालुका इंदापूरचे ते संचालक आहेत आणि श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लिमिटेड भवानीनगरचे ते संचालक आहेत. त्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड ते संचालक आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड पुणे जिल्हा पुणे याचे इथे संचालक आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मुंबई त्याचे इथे संचालक आहेत. मुंबई वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे ते संचालक आहेत. त्यानंतर मार्च 1991 ते ऑगस्ट 1991 तसेच डिसेंबर 94 ते डिसेंबर 98 ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते आणि 11 डिसेंबर 98 ते 17 ऑक्टोबर 99 पर्यंत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुंबईचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर 19 डिसेंबर 2005 पासून महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाचे ते संचालक आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबईचे ते संचालक आहेत. त्यानंतर एक पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ते 2006 पासून अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे ते 2013 पासून अध्यक्ष आहेत आणि 2005 ते 23 मार्च 2013 मध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर 13 ऑगस्ट 2007 ते 19 ऑगस्ट 2008 पर्यंत महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे ते अध्यक्ष होते आणि 17 जून 91 ते 18 सप्टेंबर 91ला ते लोकसभेचे सदस्य खासदार म्हणून होते आणि ते 91 ते 95ला पोटनिवडणुकीमध्ये आपले त्याच्यामध्ये. त्यानंतर 1995 ते 99, 99 ते 2004, 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 आणि यामध्ये आणि 2019 ते 2024 महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य आहेत आणि 28 जून 1991 ते 1992 ते फलोत्पादन ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री होते आणि नोव्हेंबर 1992ला ते फेब्रुवारी 1993 पर्यंत जलसंधारण ऊर्जा व नियोजन खात्याचे ते राज्यमंत्री होते. त्यानंतर 27 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 पाटबंधारे कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळाचे ते मंत्री होते. त्यानंतर फलोत्पादन खात्याचे मंत्री 26 डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर पर्यंत होते आणि 2004ला ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता पाटबंधारे कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळे खात्याचे ते मंत्री होते. त्यानंतर 9 नोव्हेंबर ते 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 जलसंपदा कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून ते मंत्री होते. त्यानंतर लाल क्षेत्र विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे ते मंत्री होते. त्यानंतर 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत जलसंपदा कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ व ऊर्जा खात्याचे ते मंत्री होते. 11 नोव्हेंबर 2010
ते सप्टेंबर 2014 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ते होते. वित्त व नियोजन आणि ऊर्जा या खात्याचे मंत्री होते. ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची फेरनिवड झाली आणि 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2019 ते उपमुख्यमंत्री होते आणि 30 डिसेंबर 2019 पासून ते उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन या खात्याचे असून आणि 6 एप्रिल 2021 पासून राज्य उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. त्यांनी सरकारी खर्चाने अमेरिका, बेल्जियम, हॉलंड, ऑस्ट्रिया, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड, स्वित्झर्लंड, ब्राझील, इस्रायल, मेक्सिको, अर्जेंटिना इत्यादी देशांचा अभ्यास दौरा केला आहे. क्रिकेट, टेनिस व समाजकार्य हा त्यांचा छंद असून मुक्काम पोस्ट काठेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे त्यांचं निवासस्थान आणि कार्यालय आहे. तसेच फ्लॅट नंबर 9 दुसरा मजला, प्रेम कोर्ट, चर्चगेट, मुंबई 20 येथे त्यांचं निवासस्थान आहे. त्यानंतर देवगिरी, मलबार हिल, मुंबई येथे त्यांचं निवासस्थान कार्यालय आहे. आणि 2001च्या निवडणुकीमध्ये बारामतीला जे एकूण मतदार होते 2001च्या बारामती मतदारसंघात एकूण मतदार होते 3,42,270 आणि पैकी 2,25,040 लोकांनी मतदान केलं आणि त्यापैकी 1,95,641 इतकी मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित आनंदराव पवार आमदार यांना मिळाली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे गोपीचंद पडळकर होते त्यांना फक्त 30,376 इतकं मतं मिळाली. त्यानंतर अविनाश गोपने वंचित बहुजन आघाडीचे होते, त्यांना 3,111 मतं मिळाली आणि नोटाला 1,580 मतं मिळाली आणि बहुजन समाज पार्टीचे श्री अशोक माने होते, त्यांना 1,421 इतकी मतं मिळाली. तर साधारण 1,65,000 मताच्या फरकाने हे अजित अनंतराव पवार हे निवडून आलेले आहेत आमदारकीला आणि त्यांनी अनेक मतदारसंघामध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहेत. पण दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या घडल्या त्या म्हणजे त्यांचा जो एकसंघ पक्ष होता तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचे 2 भाग झाले, एक अजित पवार गट आणि एक शरद पवार गट. त्यानंतर शिवसेनेचे 2 भाग झाले, एक बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट. त्यामुळं यावेळेस या निवडणुकीमध्ये 3 पक्षाचे कार्यकर्ते कसे सांभाळायचे, परत त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत प्रचार कार्यावर यावेळेस दुप्पट तिप्पट खर्च होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि मतदाराशी तुमचे समजा मतदारसंघामध्ये असलेले संबंध कशा पद्धतीचे आहे, तुम्ही किती विकास कामं केलेली आहेत या संदर्भामध्ये देखील संपूर्णपणे हे मतदार करत असतात काम. म्हणून यावेळेस देखील या मतदारसंघामध्ये काय घडेल हे आज जरी सांगता येत नसलं तरी लोकसभेच्या निवडणूक निकालानुसार येथे काही घडू शकतं अशी शक्यता निर्माण झाली आहे. आता विधानसभेमध्ये नेमकं काय घडणार याची आपल्याला थोडीशी माहिती चुरस होणार आहे. आमचं एटीएम न्यूज, एटीएम राजसत्ता या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट देत असतो. तर या एटीएम न्यूज, एटीएम राजसत्ता या चॅनलमधून आम्हाला जास्त कमेंट करा, त्यानंतर एक शेअर करा, लाईक करा आणि आपण या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा.